तर राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीन पिकाचे फुटवे वाढीसाठी आपण काय व्यवस्थापन करू शकतो, ज्यानं आपल्या सोयाबीन पिकाचे फुटवे हे वाढू शकतात. अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तुमचा मित्र विशाल देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपले व्हिडिओज आवडत असतील तर एक चांगली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याही पिकाचे, तुमचं सोयाबीनच नाही तर तुमचं कापूस असेल किंवा तुमचं कोणतंही पीक असेल, ज्याचे फुटवे वाढीसाठी, ज्याला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग येण्यासाठी, फुलधारणा येण्यासाठी एक विद्राव्य खत किंवा एक अन्नद्रव्य तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, फॉस्फरस हे एक असं अन्नद्रव्य असतं आपल्या कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास करतं. त्याच्यासोबतच मित्रांनो, आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढीसाठी, शाकीय वाढीसाठी, त्याच्यासोबतच जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी जे फॉस्फरस हे जे अन्नद्रव्य असतं, तर हे अतिशय महत्त्वाचा काम तिथं करताना आपल्याला पाहायला मिळतं. मग आपल्याला काय काम करायचं आहे जेणे आपले सोयाबीन पिकाचे सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढू शकते? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिली फवारणी करते वेळेस एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस हे अन्नद्रव्य तिथं असणं गरजेचं आहे. मग जास्तीत जास्त फॉस्फरस हे अन्नद्रव्य असलेले नेमकं कोणत्या कोणत्या बाजारामध्ये विद्राव्य खताच्या ग्रेड उपलब्ध आहे त्याच्याबद्दल जाणून घेतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कोणत्याही विद्राव्य खताच्या ग्रेडचा तिथं फवारणीमध्ये पहिली फवारणी ज्यावेळेस करता तर त्यावेळेस वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच वर्षी नवीन लॉन्च झालेली सॉल्विग्रो ब्रूम मॅक्स या नावाच्या विद्राव्य खताचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. 50 ते 75 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, याच्यामध्ये 10% नायट्रोजन, 54% फॉस्फरस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 10% आपल्याला पोटॅशियम या अन्नद्रव्याची सुद्धा मात्रा पाहायला मिळते. तुम्ही या ग्रेडचा वापर जर केला तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाचे फुटवे आणि त्याच्यासोबतच आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता आणि त्याच्यासोबतच 40-50 दिवसाच्या आसपास जी काही फुलधारणा अवस्था आपल्या सोयाबीन पिकाला होते, तर तिचे जास्तीत जास्त फुलधारणा अवस्था सुद्धा या विद्राव्य खताच्या ग्रेडमुळे झालेली तिथं पाहायला मिळते. किंवा शेतकरी मित्रांनो, एक ICL कंपनीची 113624 या नावाची सुद्धा अतिशय उत्कृष्ट ग्रेड आहे. याच्यामध्ये 11% नायट्रोजन, 36% फॉस्फरस आणि 24% पोटॅशियम हे अन्नद्रव्य पाहायला मिळतं. मित्रांनो, हिचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. ही ग्रेड सुद्धा आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्याची संख्या वाढीसाठी तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, या दोनही ग्रेड तुमच्या तिकडे नाही भेटल्या तर रेग्युलर जेनरिक ग्रेड 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकता. याच्यामध्ये 61% सगळ्यात जास्त फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा आहे पहा मित्रांनो. तर तुम्ही 1261 या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे फवारणी करा तुमच्या सोयाबीन पिकाला या ग्रेडचा, या विद्राव्य खतांचा पहिली फवारणी केल्यानंतर 10-12 दिवसात कशा प्रकारे फायदा होतोय एक चांगली कमेंट करायला सुद्धा विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम राम.